हाय, गुड मॉर्निंग आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना. चला म्हटलं नवीन वर्षाची कसली तरी चांगली सुरुवात करूया. तर असं विचार करत करत 10 दिवस गेले आणि आज 11व्या दिवशी मी फायनली ठरवलं आहे की मी इथून पुढे ॲटलिस्ट सॅटर्डे संडे फिरत असतो तर व्लॉग करण्याचा ट्राय करेल. त्यातून ठीक आहे, थोडीशी हुशार होऊन जाईल व्लॉग करता करता मी पण दुसऱ्याचं बघून बघून. तर आज असंच अचानक जेवण रेडी होतं आणि टाईम पण कमी होता. तर म्हणजे जेवण रेडी आणि जेवायला टाईम भरपूर होता, तर त्याच्यामुळे ठरवलं की चला बाहेर जाऊन जेवूया. यासाठी आम्ही एक छोटीशी पिकनिकला चाललो आहे असं म्हणू शकतो. ते तर आमचा जो स्पॉट आहे आमचा नेहमीचाच आहे, फेवरेट आहे. तिथेच आज आम्ही जाणार आहे जेवायला. तर आज एवढाच फरक आहे की आज मी ब्लॉग बनवणार आहे. तर आज माझ्यासोबत तुम्ही पण चला आमच्यासोबत पिकनिकला. तर भेटू मग तिकडे. बाय. सॉरी, बाय नाही. चला, तयारी झाली आमची. माऊ कुठे चाललीस? झालं, रेडी झालो आता निघालो. चलो. अरे रुको, मुझे आने दो पापा मुझे. माऊ तूने बताया नहीं कहाँ पे जा रही तू? माऊ तर नेहमी फिरण्यासाठी एक्सायटेडच असते, हो ना बेटा? सीट राहिलं. तेरे पापा सीट ही क्लीन नहीं करते कभी भी. चलो निघालो. हाय डॉगी. आता तरी बिचारे झाडं सुकले. पावसाळ्यामध्ये मस्त असतं हे क्लायमेट. मेंढी म्हटलं, बकरी आहे. मेंढी आहे, मेंढी. एक मेंढी आहे, मेंढी. शिप आहे, शिप. देख तेरे पापा देखो गलत सिखाते. अरे बाप रे, खाना खा रहे हो? या इस साइड यहाँ पे भी देखा क्या? वो कौन सा सॉन्ग है बेटा? नहीं, तुझे याद नहीं क्या वो? अरे वो नहीं क्या,
असंच करायला पाहिजे होतं. काय सुंदर दिसतंय. नाही ऍड करू द्यायची व्हिडिओ पावसाळ्यातला है ना? थोडा 1000 किलोमीटरचा रस्ता खराब आहे. बाकी पुढे परत चांगलं गाव गाव. जाते का शाळेत बाबू? जा ना. बापरे काम चाललंय. ऐका नाही पुढे मग. पापा को बोलना रुको हमको आने दो. धीरे धीरे धीरे. ऊन जरा वाढल्यामुळे जागा भेटली बघूया आता. माझ्या जवळपास जर कोणी राहत असेल आणि त्यांना जर यायचं असेल, कधी प्लॅन करायचं असेल तर कृपया लवकर या तुम्ही. तर सावली भेटेल. आम्हाला थोडा लेट झालाय त्याच्यामुळे. सावली नाही पण एक झाड भेटलंय. यांचं असं आहे ना, यांना निसर्गाच्या सानिध्यात जेवण पण करायचं असतं. दगडांवरती बसायचं पण नसतं, कारण की खाली काही किडा साप काही येईल अशी कंटिन्यू भीती वाटत असते. पण बाहेर पण जायचं असतं है ना. अच्छा लग रहा है क्या? ठंडा लग रहा है ना अभी यहाँ पे? पानी पीना है? रुक 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 पापा ला रहे हैं.
तू आता लक्षात आला की आपण जेवू शकतो. त्या तिथेच झाडाखाली जाऊ. काकड्याच काकड्या काय किलो आहे मावशी काकड्या? 20 रुपये पाव. नाही तिला थांबायला सांगा तिथे. हे पुढे इकडे मंदिर आहे. हे मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग. हो इकडे यायला पाहिजे होतं आपण. चुकलं यार, एवढं उन्हामध्ये बसलो. खूप पाणी असते इथं. ही जी जागा दिसते ना इथे खूप पाणी असतं. पुढे मंदिर दगडामध्ये पूर्ण गुहा असते तसं त्याच्यात शिवलिंग आहे. माऊ काय खातेस बेटा तू? क्या खा रहा है? क्रीम. और बिस्किट कौन खा रहा है? बिस्किट के अंदर की क्रीम माऊ खा रही है और बिस्किट ये खा रहा है. ए पाई नहीं दिखा दे उसको बिस्किट दे. दूर देना बेटा, दूर. दूर फेंक, दूर फेंक. जा लेके आ. वो उधर जा. दूर से देख बेटा, दूर दूर फेंक, मतलब दूर जाएगा वो. जा रे बाबा दूर. तू खाती तभी हमको भी ऐसी खुशी होती. फिर तू तो खाना नहीं खाती, दिसतच नाही तुमच्यामुळे ती. एक ही उधर. इथे यांना काहीतरी चावलंय म्हणून थंड थंड लावता येते. दोन्ही हातांना चावलं का? Hey, no.
नीचे डाल हे अगं तेच खाऊ नको. इथल्या नदीतून वाळू काढायचं काम चाललंय. तू काय करते ग इथे? क्या ढूंढ रही है? शंख. माऊला शंख शिंपली सोबत खेळायला खूप आवडतं, त्याच्यामुळे हे इथं पाणी सुटलंय अशा नदीमध्ये आम्ही फिरतोय, पण शंख काही भेटत नाहीये. 2 मिला था ना, दिखा वो इसमें, दिखा ऐसे कर. दादा लोक क्रिकेट खेळणे आहे ते शंख घेऊन आली, पण मला 3च भेटले. यांचं म्हणणं आहे की मी जास्त आनंद दाखवतो, म्हणून आता दोघं निघाले. बघूया. वो 3 महीने लाए हैं, हाँ, उसको छोड़ के ज्यादा लाना है अभी. शंख भेटण्याची शोधाशोध सुरू आहे, पण आहेच नाही तिकडे शंख. मैंने बोला था ना, नहीं है वहां पे. पापा सुनते नहीं. थक के आ गए. एक पण नाही का? अरे बापरे, भेटले भरपूर, पण जास्त नाही आहे ना. दिखाओ कितने मिले. हाँ ठीक आहे ना, भरपूर भेटले मग. गुड गुड. वाव, खुश. ही झाली अशी आमची कोंडेश्वरची ट्रिप. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करू नका, पण सबस्क्राईब करा. बाय.